जर कुठलं ब्रेकअप झालं आणि ते ब्रेकअप जर म्युच्युअल नसेल, म्हणजे दोघांची संमती नाही आहे, एकाला राहायचं आहे नात्यामध्ये आणि दुसरा जो आहे त्याला नाही राहायचं आहे, आणि तो जेव्हा निघून जातो ना, तेव्हा त्या व्यक्तीने परत आपल्यासोबत संबंध ठेवावे, आपल्यासोबत ते प्रेम एस्टॅब्लिश व्हावं आपल्यासोबतचं, ते जे क्षण आपण एकमेकांसोबत घालवले होते ते परत तसेच जगता यावे, आणि काहीही करून तो माणूस मला हवा आहे यासाठी ज्या थराला आपण जातो ना, स्वतःच्या सेल्फ रिस्पेक्टला आपण ज्या प्रकारे मारतो, आणि फक्त तेच असतं की तो माणूस मला हवा आहे आणि काहीही करायला तयार आहे मी त्यासाठी, आणि तरीही तो माणूस परत येत नाही. कुठल्याही नात्यामध्ये प्रेमापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे रिस्पेक्ट. तो स्वतःचा रिस्पेक्ट पण आपण गमावून जातो, आणि मग कालांतराने म्हणजे 1 वर्ष 2 वर्ष जेव्हा आपण मूव्ह ऑन करतो आणि तेव्हा या गोष्टीविषयी जेव्हा आठवतो की आपला सेल्फ रिस्पेक्ट आपण किती किती घालवला, कुठल्या लेवलवरती जाऊन आपण कॉम्प्रोमाइज केलं, कुठल्या लेवलवरती स्वतःचा अपमान करून घेतला, हे जेव्हा सगळं काही आठवतं ना, तेव्हा खरं पेन होतं. सगळ्यात जास्त पेन जे आहे ना ते तेव्हा आहे. सो अशा कुठल्याही सायकलमध्ये जर तुम्ही आहात की समोरच्याला नको आहे पण तुम्हाला हवं आहे म्हणून तुम्ही काहीही करताय, तर आय थिंक थोड्या मदतीची, गायडन्सची गरज आहे तुम्हाला. विचार करा. बाय बाय.